स्टेशन बाजूलाच आहे आणि इकडे आपली बिल्डिंग असणार आहे जी 7 माळ्याची आहे। तुम्ही इथे जसं की पाहू शकता। बिल्डिंगच्या खाली मित्रांनो पेड पार्किंग जर तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा मिळणार आहे। 2.5 लाख रुपये मित्रांनो पेड पार्किंगची या ठिकाणी किंमत आहे। परंतु हा जो फ्लॅट असणार आहे हा तुम्हाला इकडे रिसेलमध्येच खरेदी करता येणार आहे। आता इकडून हा स्ट्रेट स्टेशनला रोड जातो। इकडे ज्या लोकांनी पार्किंग विकत घेतलेली नाही त्यांच्या गाड्या इकडे लागतात। सो ही आपली बिल्डिंग। आता लगेच मित्रांनो फ्लॅट पाहण्यासाठी आपण 3ऱ्या माळ्यावरती जाऊया। फ्लॅट पाहण्यापूर्वी मित्रांनो या बिल्डिंगची आपण लॉबी परिसर पाहून घेऊयात। इकडे पाहू शकता किती लॅविश अशी लॉबी परिसर तुम्हाला पाहायला मिळतोय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय। मित्रांनो, बदलापूर शहरात तुम्ही तुमच्या हक्काचा 1 BHK फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि फ्लॅट सुद्धा स्टेशनच्या बाजूला खरेदी करायचा आहे। फ्लॅटचा कार्पेट एरिया पण मोठा पाहिजे, बिल्टअप एरिया मोठा पाहिजे, 24 तास पाणी पाहिजे, पार्किंग व्यवस्था पाहिजे, या सगळ्या बेसिक ज्या अम्युनिटीज आहेत त्या जर पाहिजे असतील तर आज तुमचं स्वागत आहे मित्रांनो आमच्या कृष्णा कुटीर या बिल्डिंग मध्ये। आताच मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये बिल्डिंग आमची रजिस्टर सुद्धा झालेली आहे। पुढे मी दाखवतो मित्रांनो माझा हे फ्लॅट इकडेच आहे। थोडीशी माहिती देतो फ्लॅट बद्दल, त्यानंतर लगेच ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी आपण पुढे जाऊयात। मित्रांनो, ही जी बिल्डिंग आहे ही बदलापूर वेस्ट रमेशवाडी परिसरामध्ये आहे। जसं की सुरुवातीला दाखवलं होतं भगवती हॉस्पिटलच्या एकदम बाजूलाच ही बिल्डिंग आहे। इथून मित्रांनो तुम्ही स्टेशनला चालत जरी गेलात तर 4 ते 5 मिनिटात तुम्ही बरोबर रेल्वे स्टेशनला टच होणार आहात। हा जो फ्लॅट आहे मित्रांनो 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 3ऱ्या माळ्यावरती आहे। बेसिकली रिसेल फ्लॅट आहे, परंतु या फ्लॅटचे जे ओनर ते इथे कधी राहायला आलेले नाही आहेत। त्यांचे काही रिझन्स आहेत, त्यांचं कुठेतरी ट्रान्सफर झालं त्याच्यामुळे ते या फ्लॅटमध्ये येणार नाही आहेत। त्यांनी खूप आवडीने इथे काम सुद्धा केलेलं होतं। जसं की मागच्या बाजूला पाहू शकता सिलिंग केलेली आहे, त्याच्यामध्ये लाईट्स लावलेले आहेत, किचन मध्ये पण पुढे काम केलेलं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। आता या फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर मित्रांनो याची किंमत ठेवलेली आहे फक्त 35 लाख रुपीज ऑल इन्क्लुडिंग। इकडे रजिस्ट्रेशनसाठी मित्रांनो साधारण तुम्हाला 2.5 ते 3 लाख रुपये लागणार आहेत। त्यामुळे कॉस्टिंग जर पाहायला गेलं तर तुमचा बेनिफिटच होणार आहे। 775 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट मित्रांनो पूर्ण बदलापूर सर्च करा, या प्राइस पॉइंटला तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार नाही। बाजूला अजून मोठे मोठे डेव्हलपर आहेत, तिकडे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। आता मीच स्वतः रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे, त्यामुळे मित्रांनो बऱ्याच बिल्डिंग मला माहित आहेत कुठे किती एरिया तुम्हाला पाहायला मिळतोय। मला सुद्धा इकडे फ्लॅट आवडला म्हणून मित्रांनो मी इथे घेतलाय। त्याच्या मागचं रिझन असं होतं की इकडे कार्पेट एरिया खूप मोठा तुम्हाला पाहायला मिळतो। नक्कीच या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता। ऍक्च्युअल फ्लॅट कसं पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट किती करायचं आहे, त्यानंतर होम लोन कोण करू शकतो याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो। या मित्रांनो लगेच फ्लॅट पाहून घेऊयात। बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली 3ऱ्या माळ्यावरती आता फ्लॅट पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। आता मी जसं की तुम्हाला सांगितलं की माझा फ्लॅट सुद्धा इथेच आहे। हे बघा, हा माझा फ्लॅट आहे। इथे आपल्याला 2 लिफ्ट पाहायला मिळतात। या लिफ्टची सर्व्हिस चालू आहे मित्रांनो आणि इकडे एक तुम्हाला लिफ्ट पाहायला मिळेल। हाय क्वालिटी लिफ्ट तुम्हाला आपल्या बिल्डिंग मध्ये पाहायला मिळतील। प्रत्येक फ्लोअरवरती 7 रूम पाहायला मिळणार आहेत। इकडे आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळतील। 1 आठवड्यात झाला मित्रांनो सोसायटी रजिस्टर झालेली आहे आणि आता ऍक्च्युअल आपला रूम पाहण्यासाठी आपण पुढे जाऊयात। हे बघा, हा आपला रूम असणार आहे। आपल्या रूमच्या बाजूला इथे अजून एक 2 BHK फ्लॅट आहे। फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही पाहणार ना एक मोठ्या साईजचा तुम्हाला इकडे लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। आता नॉर्मल 1 BHK सारखा नाही मित्रांनो, 775 स्क्वेअर फूट याचा बिल्टअप एरिया आणि 500 स्क्वेअर फूट याचा कार्पेट एरिया आहे। या लिव्हिंग रूमची साईज वगैरे सांगतो त्याआधी व्यवस्थित आपण सगळ्या गोष्टी पाहून घेऊयात। लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला एवढा मोठा असल्यानंतर सुद्धा इकडे तुम्हाला पाहू शकता लगभग 3.5 फुटाची बाल्कनी पण पाहायला मिळते। बाकी बिल्डर कडून इकडे आपल्याला सेफ्टी ग्रिल्स वगैरे लावून दिलेले आहेत। बाल्कनी पाहू शकता तुम्ही। आणि लिव्हिंग रूम तुम्ही जर इथून पाहायला गेलात ना तर याची साईज तब्बल 19 फुटाची मित्रांनो। त्या पॉईंट पासून खूप लांब आहे तिकडून तुम्ही इथपर्यंत येताना तर असं तुम्हाला 19 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय आणि आडवा पाहायला गेला तर 9 फुटाचा आहे। 19 बाय 9 फुटाचा तुम्हाला मोठा लिव्हिंग रूम इकडे पाहायला मिळतोय। पूर्ण बदलापूर सर्च करा मित्रांनो, एवढा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला कुठल्याच बिल्डिंग मध्ये पाहायला मिळत नाही। आता मी रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे किंवा माझ्या बिल्डिंग मध्ये हा फ्लॅट आहे म्हणून उगीच सांगत नाही, कारण आमचं भरपूर फिरणं होतं मित्रांनो। प्रत्येक बिल्डिंग आता मला माहिती आहे, त्यामुळे एवढा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला कुठल्याच बिल्डिंग मध्ये पाहायला मिळत नाही। तर या लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतोय, इकडे पाहू शकता वरती तुम्हाला फॉल सिलिंग पाहायला मिळते, त्याच्यामध्ये लाईट सुद्धा लावलेले आहेत। बेसिकली हा रिसेल फ्लॅट असणार मित्रांनो। हा जो फ्लॅट ज्यांचा आहे त्यांना विकण्याचं कारण असं आहे की त्यांचे ट्रान्सफर झाले, त्यामुळे मित्रांनो ते फ्लॅट विकत आहेत। या फ्लॅटमध्ये त्यांनी आता काम वगैरे केलं होतं, जसं की फॉल सिलिंग लाईट्स वगैरे पाहू शकता। किचन मध्ये पण थोडं काम केलं, ते पण दाखवून देतो। हा झाला आपला लिव्हिंग रूम। लिव्हिंग रूम पाहिल्यानंतर मित्रांनो लगेच पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे बेडरूम, टॉयलेट, बाथरूम आणि किचन पाहायला मिळतोय। सगळ्यात आधी आपण या फ्लॅटमध्ये असणारा एक मोठा बाथरूम पाहून घेऊयात। हे बघा, आपल्याला बाथरूम इथे पाहायला मिळतोय। बेसिनची प्लेसमेंट जी दिलेली आहे ती आतमध्येच दिलेली आहे।
इकडे तुम्हाला एक्स्ट्रा ड्राय एरिया पाहायला मिळतोय. नॉर्मली अशा कोणत्याच बिल्डिंग मध्ये बाथरूमच्या इथे ड्राय एरिया तुम्हाला नाही पाहायला मिळणार. हे बघा, इथे ट्रेन पण जाते मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, हा ड्राय एरिया तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय. आणि या बाजून पाहू शकता बाथरूम. 775 बिल्टअप आणि 500 स्क्वेअर फूट याचा कार्पेट एरिया मित्रांनो. लगेच पुढे जाऊयात, कारण तुमचा टाइम खूप महत्वाचा आहे मित्रांनो, जास्त वेळ अजिबात घेणार नाही. इकडे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळतोय. महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये मित्रांनो तुम्हाला पाणी जे आहे ते 24 तास पाहायला मिळणार आहे. पिण्याचं पाणी, नगरपालिकेचं पाणी. आता आपण बेडरूम मध्ये जाऊयात. हा आहे आपला बेडरूम. बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली आहे. ऍक्च्युअली साईज काय मी सांगतो तुम्हाला त्याआधी. बेडरूम मध्ये पण आपल्याला इकडे लगभग 3.5 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते, जसं की तुम्ही इथे पाहू शकताय. खूप चांगली असे इकडे नारळाची झाडं वगैरे आहेत. स्टेशन खूप बाजूला आहे, जसं की सुरुवातीला मी थोडासा एरिया तुम्हाला दाखवला होता. हे बघा, आणि सगळे जे फ्लॅट आहेत इकडे तुम्हाला माउंटेन व्ह्यू वाले फ्लॅट मित्रांनो पाहायला मिळतात. 1 BHK सगळे सोल्ड आउट झालेले आहेत. रिसेल फ्लॅट आहे. तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. आता त्या पॉईंट पासून तुम्ही इकडे आलात ना मित्रांनो, असं तुम्हाला लगभग 11 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय. आणि आडवा पाहणार तर असं तुम्हाला 9 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय. 11 बाय 9 फुटाचा तुम्हाला इकडे हा बेडरूम पाहायला मिळतोय. वरच्या बाजूला पाहू शकता कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे मित्रांनो आलेलं नाही बिल्डिंगला, आणि येणार पण नाही, कारण खूप चांगलं वॉटरप्रूफिंग वगैरे सगळं काही इथे केलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी काही शक्यच नाहीत, आणि नवीनच बिल्डिंग आहे. किचन मध्ये जाऊयात आता आपण. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, बिल्डरनी या ठिकाणी स्ट्रेट प्लॅटफॉर्म दिला होता. हा जो L टाईप केलेला आहे या फ्लॅटचे जे ओनर आहेत त्यांनी केलेला आहे. मला वाटतं एक साधारण 1 ते सव्वा लाख रुपये या फ्लॅटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. टायलिंग वगैरे पूर्ण टाईल्स इकडे लावलेले, बिल्डरने पूर्ण नव्हती दिली. आता किचन मध्ये सगळ्यात आधी पाहणार तर इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा स्पेस मिळतो, जेणेकरून तुम्ही इकडे तुमची भांडी वगैरे साफ करून झाल्यानंतर इथे ठेवू शकता. इथून सुद्धा मित्रांनो तुम्हाला माउंटेन व्ह्यू खूप चांगला पाहायला मिळतोय. हे बघा, हा तुमचा किचन आहे. किचन पण खूप चांगल्या साईज मध्ये मित्रांनो. आता बिल्डरनी या बाजूला टायलिंग दिल्या होत्या, या बाजूला टाईल्स नव्हत्या, खाली पण पूर्ण टाईल्स नव्हत्या, जसं की इथे पाहू शकता तुम्ही टाईल्स नव्हत्या, त्या पण यांनी लावलेल्या आहेत. एक्स्ट्रा काम केलेलं तुम्हाला इकडे पाहायला मिळते. इथे पण टाईल्स लावलेले आहेत. सो L टाईपचा तुम्हाला हा किचन इकडे पाहायला मिळतोय. पाणी मित्रांनो 24 तास आहे इथे. पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात मित्रांनो. आणि या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर होम लोन वगैरे कसं करायचं, डाऊन पेमेंट किती करायला लागेल, याच्याबद्दल मी नेहमीप्रमाणे माहिती देतो. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचाही फ्लॅट तुम्हाला आवडला असेल. बेसिकली आजचा फ्लॅट जास्त आवडला असेल कारण याच्यामध्ये कार्पेट एरिया खूप मोठा पाहायला मिळतो. 500 स्क्वेअर फूट याचा कार्पेट एरिया होता. तर सगळी माहिती तुम्ही घेतलेलीच आहे मित्रांनो. आता होम लोन बद्दल आणि डाऊन पेमेंट बद्दल माहिती देतो. 35 लाख रुपयाची ऑल इन्क्लुडिंग प्राइस असणार आहे. फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर किमान मित्रांनो तुमच्याकडे 3 ते 3.5 लाख रुपये असायला पाहिजेत, आणि तुम्हाला सॅलरी साधारण 40 ते 45 हजार रुपये असली पाहिजे, तरच तुम्ही मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करू शकता. डाऊन पेमेंट जास्त आहे, सॅलरी कमी आहे, या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही आरामात या फ्लॅटला खरेदी करू शकता. फक्त अधिक माहितीसाठी मला कॉल करा. स्क्रीनच्या राईट कॉर्नर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. खूप चांगली डील आहे मित्रांनो, मिस करू नका. स्टेशन पासून जवळ जर चांगला फ्लॅट जर घ्यायचा असेल तर या 1 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करण्याचा विचार नक्कीच केला पाहिजे. डिस्क्रिप्शन मध्ये प्रोजेक्टची बरीचशी माहिती दिली, तिकडे सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. आणि 2 BHK जर फ्लॅट खरेदी करायचा असतील या बिल्डिंग मध्ये तर 3 युनिट्स अजून अवेलेबल आहेत. अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये तुम्हाला 2 BHK फ्लॅट सुद्धा या ठिकाणी मी प्रोव्हाइड करून देणार आहे. चला मग मित्रांनो, सगळी माहिती तुम्हाला कळलीच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आता भेटूया तशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.